काय कुठे चालला कसा चालला तो एक बोलायला लागला तोंडातलं इमान सुटलं पडला पाय मुडला लंगत चालायला लागला. आणि याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस त्या स्वर्गभवनमध्ये धर्मराजा गेला होता तिथून रावणाला शिळी तिथेच लावली होती आणि त्याच ठिकाणी आजपासून 5 वर्ष अगोदर कोणत्या ठिकाणी दाखवून करायचं त्यामुळं त्या चॅनलवर दाखवलं की या ठिकाणून धर्मराज गेला, या ठिकाणून रावणाला शिळी लावली. इथेच ठिकाण आहे तर तिथे माणसं आता जाऊ नाही शकत, गेले तर त्यांना प्राणवायू सोबत न्यावा असं ते ठिकाण आहे. त्या उत्तर पंथाला चालले चालता चालता द्रौपदी पडली. त्यावेळेस भीम म्हणाला की दादा हे द्रौपदी पडली. धर्मराज म्हणाला ती पडणारच. तिच्या मनात भेदभाव होता. जीवन जगत असताना सरळ जीवन जगत, भेदभाव धरू नका, आपोआप समजू नका. पंक्ती वाढताना लिडर माणूस असला, कोणी मोठा असला, पैशावाला असला, दुकानदार असला, कोणी असला, पटकन तो वाढणारा त्याला वाटत. गरीब माणूस म्हणजे पोहले तिकडे लक्ष देतो, महापाप त्याला जरा जरा त्याला वाटतं पंक्ती भेट. म्हणून द्रौपदी म्हणते हे देवा माझ्या हातून पंक्ती भेद झाला का, हे देवा कोणतं पाप घडलं माझ्या हातून. असं सीता देवी हे प्रभू मी कोणाची ताटातूट केली काय, केली काय केलीशील म्हणून तर माझी ताटातूट होते. आपण जे कर्म करतो ना, केले कर्म झाले ते भोगावे बदल नेले मागचं जे केलं तेच आपल्याला खायला मिळतं. मागचं जे कर्म केलं ते आता खायला मिळतं बरं का. आता पुढच्या तिचं कर्म बराबर होतं म्हणजे कसं दादा म्हणून तिच्यावर भेदभाव होता. कसा भेदभाव ते म्हणे अर्जुनावर द्यायचे प्रयत्न दादा सहज पडला तो पडणार, त्याला स्वरूपाचा आकार. दादा नसून पडला तो पडणार, त्याला विद्येचा आकार. दादा मी पडतो, दादा अजून पडला. हो अर्जुनाला विद्येचा अहंकार होता, त्याला एक शरीरात दादा नव्हता येतो. दादा मी पडतो, हो तू पडणार होता कारण तुला तुझ्या शेतीचा अहंकार होता. भीमा ज्यावेळेला हनुमानजीची भेट झाली तुला आम चोरलो नाही तर तुझं शरीर माझ्याबरोबर आलं दिल पडलं. पांडवाचं स्वर्गवन झालं. राजा परीक्षित सिंहासनावर बसलेला आहे. राजा परीक्षित शिकारीला चाललेला आहे. त्याने त्या ठिकाणी त्याला एक बैल म्हणजे धर्मरूपी बैल आणि गायरूपी कृती घेतलेली आहे. त्याला धर्माची भाषा समजत होती म्हणून ते जो बैल आणि गाय बोलत होते ते भाषा समजले म्हणून त्यांचा क्रोध आला. हा कली ताडण करते म्हणून कलेला पकडलं, त्याला मारणार. तो म्हणाला शरण मी शरण राजा मी तुला शरण. मग जो शरण त्याला मरण देऊ नये तेव्हा नेता आपण शरण आला ना म्हणजे हो आपल्या 4 म्हणजे मी कुठे आता तुम्हाला जर सिलेंडर लागलं ना तुमचा बळला तर 10 एकराची किंवा काही 30 एकर आहे तुम्ही काहीचं नाही देणार बळला तर नाही. म्हणून त्या राजानं परीक्षितानं विचार केला याला राहायला जागा म्हणजे अशी खराब खिल्लार देतो की नाही आपण एखाद्याला. त्याला दूधचं ठिकाण दिलं, दूध त्याला हिंसाचं दिलं, त्याला जुवारीचं दिलं, त्याला चोरीचं ठिकाण दिलं, असे 4 ठिकाण दिलं. एवढे ठिकाण देऊन तो हे तर खराब ठिकाण झाले, आता चांगलं ठिकाण द्या. तेवढे चांगल्या ठिकाण म्हणजे सोन्याच्या ठिकाणी. आणि त्या सोन्याच्या ठिकाणी तो परीक्षित बरं का हो म्हटलं परीक्षिताला आणि तिथे कधी राहायला लागला. याची ध्यानात ठेवा सोन्यात कधी तर राहणं आहे. बिघडेल घड्याळ, बिघडेल टीव्ही, जे काही इकडे मशीन बिघडेल काय असेल नसेल फेकून द्या, फुटेल लागते त्याच्यात कधी राहतो. तुमच्या घरी चांगलं आहे पण आता फुटल्या तुम्ही जरा 3 महिने वागून पहा. जे भांडणं नाही करणार ते भांडणं करतात घरात. आमचं घरचं चांगलं होतं, अरे असा फुटला ना तो कधी आला त्या असं तरण सज्जनांनो त्या सोन्याच्या ठिकाणी सुद्धा कधी वास्तव्य करतात. आता ते राजाचाच राजाला बोल त्यानं धर्मराजाला बैलरूपी धर्माला 4 पाय असतात. सत्ययुगात 4, त्रेतामध्ये 3, द्वापारमध्ये 2, कलीमध्ये 1 असतात. तर त्याला 3 पाय जोडले.
बरं का, 3 पाय करून दिले, 4 पायाचा केला तो. आणि याला जागा देऊन दिली कलेले सुवर्ण, सोन्यामध्ये कले राहायला लागला. सगळे दोघं भाऊ सोन्याची वीट पाठवून अमेरिकेत पाठवा. त्याच्या मनात काय कधी होईल काही सांगताच नाही. एकत्रित त्यातला अरे काय सांगत होणार. 4 जण गेले होते, 4 घरचे, 3 बैली म्हणजे 6 बैली नांगर होता. नांगराला असा हांडा निघाला सोन्या. त्यानं काढला. 2 जण तिथे थांबले, 2 जण एक गिरणी घेतली, बाजारात गेले आले. ते इथे होते, याच्या मनात आलं की ते आले त्याला आपण गिरीत रोखून दिलं. ते गेले त्यानं असा विचार केला आपण हे खाऊ काय घेतलं बाकी ते यायला की नाही जीव कन्यात विष काढून देऊ, हे खाल्लं की मरून जाते. म्हणून म्हणतात आपण जो दुसऱ्याला गड्डा खोदत असतो तोच त्या गड्ड्यात जाऊन पडतो. यायला ठरवलं की इरीत लोकतो, त्यानं ठरवलं यायला मारू, त्यानं तसंच केलं. हक्काला यायला दिलं, यायनं खाल्लं, त्यात विष होतं, त्या खाल्ल्यावर मरून गेले. पण पहिले यायनं त्याने हिरीत लोकलं, 40 जण मरून गेले. सोनं तसं. म्हणून ध्यानात आला परीक्षित राजाला तेच महाग पडलं. परीक्षित राजाने सोन्याचा मुकुट घातला आणि परीक्षित राजा शिकारीला गेला. त्या सोन्याचा मुकुट घालून शिकारीला गेला असताना त्याला तहान लागली. म्हणून आश्रमात गेला, शमीक ऋषीच्या आश्रमात, आणि तिथे पाणी मागलं. त्याला वाटलं हा ऋषी आपल्याला पाहून गौरव करून राहिला, म्हणून त्याला राग आला. मनाची राग आला. मेलेला साप त्या शमीक ऋषीच्या गळ्यात टाकला. घरी आल्यावर त्याला पश्चाताप आला. माणसाला झोपेच्या वेळी विचार करा, आपण कोणाला वाईट बोललो काय, आपल्या हातून काही वाईट घडलं काय, घडलं असेल कोणाला वाईट बोललं असेल त्याला माफी मागा. म्हणून परीक्षित राजाच्या लक्षात आला आपण फार चूक केली, ऋषीच्या गळ्यात साप टाकला. त्याचं आपल्याला काहीतरी घेतलं पाहिजे. शृंग ऋषी रामायणातला आहे, शृंग ऋषी भागवतातला. शृंग ऋषीने शाप दिला, आजपासून सत्यदर्शी राजा परीक्षिताला तक्षक नावाचा साप दंश करेल. म्हणून राजा परीक्षित गंगा तटावर जातो. तिथे सर्व ऋषीमुनी येतात, परीक्षित येतात, कथा सांगतात. ते आपण उद्या आरती घेत आहे. पुंडलिका गणपतीची घेत आपलं सर्वांगी सुंदर
मोबाईल काढतो तुमच्या इकडे घ्या तिकडेच ते बंद करा ते वाटावरचं तुम्ही बंद करतो मोबाईल बंद आज त्याचं काय त्यानं काय केलं काय सांगा